आज ऑर्गनायज केल्ली आसा आणि आयच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सीक माझ्या बरोबर हांगा उपस्थित आसात आमचे गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे PCC ऑफिस बेअरर श्री बाबी बागकर, तसेच आमचे गोवा फॉरवर्डचे लीडर श्री दीपक कलंगुटकर, हरमलचे माजी सरपंच आमचे बाब डॅनियल डिसोजा, आमचे मांद्रेगावचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच मेंबर ॲडव्होकेट अमित सावंत आणि आमचे आम आदमीचे पालये गांवचे आज पदाधिकारी आमचे बाब नामदेव तुळसकर यांचे सगळ्यांचे हांव स्वागत करता आणि आज तुम्ही पत्रकार मित्र हांगा उपस्थित रावल्याबद्दल आमच्या विनंतीक मात दिवन तुमचे हांव स्वागत करता। तुमकां खबर आसा की इंडिया अलायन्साचो उमेदवार आमचो श्री भाई खलप यांका ही तिकीट मेळोन आज तेंचे कार्य आज सगळ्याक प्रचार सुरू आसा। एक बरी व्यक्ती आज हुशार मनीस आमचे सगळ्या जनतेचे प्रश्न मांडपी असो अभ्यासू असो एक कॅन्डिडेट आमकां आज ह्या इंडिया अलायन्सान दिल्लो आसा। ताका लागून जायते लोक जे आसात आमचे कार्यकर्ते आसात ते खूब खुश आसात की एक व्यवस्थित आणि परफेक्ट असो कॅन्डिडेट आमकां आज मेळ्ळा म्हणून। आज आमी काम करताना सुद्धा आमचे मित्र पक्ष गोवा फॉरवर्ड तसेच आम आदमी तसेच शिवसेना असो राष्ट्रवादी इतर पक्ष सगळे जे आसात आज सगळ्या पक्षांचे आज लीडर तसेच कार्यकर्ते आज आमच्या बरोबर खानाक खान घालून काम करतात, बऱ्यापैकी आज ते वावरतात आणि त्याका लागून आमची एक मोठी ताकद निर्माण झाल्या। आमकां एक बऱ्यापैकी सपोर्ट काँग्रेसीक आज तेंचो मेळ्ळा आणि एक उत्स्फूर्त असो प्रतिसाद जेन्ना आमी फिरता लोकां मदीं तेन्ना एक बऱ्यापैकी आमकां प्रतिसाद मेळटा। लोकांची एक बोलपाची जावं बॉडी लँग्वेज जी आसा ती कंप्लिटली आज आमच्या उमेदवारा बरोबर आमच्या बरोबर आसा। आज ज्या खासदारान जो आज BJPचो खासदार आसा त्याच्या बद्दलची नाराजगी आसा ही लोक आज सगळे उलोवन दाखयतात आणि ह्या सगळ्यांच्या सपोर्टाचेर आज आमच्या मित्र पक्ष आसो आमचे कार्यकर्ते आसो तेंचे आणि आमचे कार्यकर्ते आमचे लीडर यांच्या सगळ्यांच्या आज एकजुटीन आमी निश्चितपणे आमचो उमेदवार निवडून येता आणि आमकां यश मेळटा। तशेंच आज सांगचे म्हटल्यार फाल्यां 27 तारीख फाल्यां 27 तारखेर आमची जाहीर सभा पार्शे गांवांत श्रीदेवी भगवतीच्या आज परिसरांत आयोजित केल्ली आसा आणि ही सभा फाल्यां एक 4:30 ते 5 आमची सभेक सुरवात जातली। तेन्ना हांव आवाहन करता की सगळ्या आमच्या पेडणे तशेंच मांद्रे मतदारसंघाच्या सगळ्या आज जनतेक आमच्या कार्यकर्त्यांक की तेंच्यांनी सगळ्यांनी थंय उपस्थित रावचे। आज सुद्धा आमची ही पत्रकार परिषद जी आसा ही पत्रकार परिषदेक सुद्धा आमचे इतर जे हांगासर आमचे बसल्यात आमचे नेते बाकीचे आज ते प्रत्येक विशयाचेर जे पेडणे तालुक्यात जे समस्या आसात जे विषय आसात त्या सगळ्या इश्यूंचेर आज तेंचे उलोवप जातले। तर आता हांव मागता की आमची पत्रकार परिषद आमी सुरू करता। आजच्या प्रेस कॉन्फरन्साक सगळ्यांचे स्वागत। आजची प्रेस जरी फाल्याच्या जाहीर सभेच्या तयारी निमित्तान जरी असली जाल्यार मांद्रे ब्लॉक काँग्रेस ब्लॉक प्रेसिडेंट नारायण रेडकर हाणें त्याची डिटेल सांगलेले आसा। एक दोन विषय फक्त दासून वचूंक सोदता की ज्या पद्दतीन प्रचार सुरू जालो लोकसभेचो उत्तर गोंयचो उमेदवार ॲडव्होकेट रमाकांत खलपभाई हांकां तिकीट घोशीत जाली त्याच्या नेक्स्ट डेसा पासून ज्या प्रकारे हांगासर एक सकयल्या स्तराचेर एक माहोल तयार जालो। जरी व्हडलो गाजो जरी नासलो जाल्यार एका वेगळ्या लेवलीचेर हो प्रचार चालू आसा आणि इंडिया अलायन्स म्हणून मांद्र्यान किंवा पेडण्यान आसात सगळे पक्ष काँग्रेस
गोवा फॉरवर्ड, आम आदमी, शिवसेना, NCP, तृणमूल हे सगळे एकत्र येले आणि एका जोशान आणि एका बॅनरा सकयल सगळ्यांनी काम सुरू केलं. लोकांमध्ये प्रचंड असंतोष हा, कारण सरकाराबद्दल ज्या पद्धतीन ज्यो गोष्टी फुडें धुकलाना, प्रामुख्यान सांगपाचें जाल्यार कित्येक वर्सां जालीं आमकां फटयले वयतात की हॉस्पिटल आमी आनी 4 म्हयन्यान स्टार्ट करता. जे हांव उलयतां हें CHC हॉस्पिटल, तुवें हॉस्पिटल, पण तेचेर फक्त पळयता जाल्यार आमी डागडुजीत चलता. 3 म्हयन्यान तेची डागडुजी करता आणि परते तें सकयल पडटा, म्हणजे ग्राफ चडटा आनी सकयल पडटा तसो पडटा. 3 म्हयन्यान जसो एक पंप करचो पडटा लोकांक, तसो कोण तरी येता आणि थंय एक बायट घेता, प्रेस घेता, कोण तरी पाहणी करता. GSIDCचे येतात किंवा हेल्थाचे येतात, विविध डिपार्टमेंटाचे लोक येतात, फक्त एक शो ऑफ करतात आणि परते चलले आणि असले तसे एरे माझ्या मागले असतात. 100 बेडेड हे हॉस्पिटल जेन्ना 19 हे ओपन जावपाचें आसलें आणि टील डेट तेतूर कांयच ना. मदीं तर 22च्या इलेक्शनाच्या पयलीं एक फार्स कसो केलो आणि एक डायलिसीस युनिट थंय स्टार्ट केलो. ज्या डायलिसीस युनिटान आतां सुद्दां जरी वचून पळयशात जाल्यार म्हाका दिसता बहुतेक एकूच पेशंट किंवा 2 पेशंट खंय तरी येवन तेचेर ट्रिटमेंट घेतात, कारण थंय फॅसिलिटीजूच ना आणि येदी व्हडली वास्तू थंय धूळ खाट पडलेली आसा. तेचो इतर गोष्टी सुद्दां, म्हणजे हे जे प्रायमरी हेल्थ सेंटर आसा हेचे सुद्दां जरी स्थलांतर थंय जरी केल्लें जाल्यार सुद्दां बरें जातालें, कारण जे सॅटेलायट जी एक OPD आसता दर बेरेस्तारची ती सुद्दां भायर त्या पत्र्यांनी करतात. बिचार हेल्थ सेंटर थंय बसपाक लिटरली म्हणजे ते वत आनी पत्रे. आतां सुद्दां करंट ना. हांगासर प्रेस कॉन्फरन्साक बसल्यार सुद्दां जाल्यार सगळे पळयत जाल्यार आमी गांवाचे रोड, तुमच्या सकयल गांवाचे रोड वता. आणि अशें आसना सुद्दां थंय जर आमी पळयलें जाल्यार इतली म्हणजे वातावरण की आमी एखाद्या 30-40 वर्सां पयलीं फाटीं गेल्यात काय कितें, ही परिस्थिती आसा. दुसरी गोष्ट, आमी दर वेळार आयकता की 3 म्हयन्यांनी हे हॉस्पिटल करतले म्हणून. त्या स्टाफाच्या बिचाराच्यो समस्या, थंय डॉक्टरांच्यो समस्या आसा. थंय टील डेट म्हाका दिसता थंय जी विजिटींग कमिटी म्हणून आसता, देखरेख समिती आसता, ती तेचेर जाल्ली ना. आणि त्या सगळ्याक जर कारण कितें आसा जाल्यार हें सरकार आसा. दुसरी गोष्ट, तुये गांवांत किंवा पेडणे ह्या इतर सेंट्रली लोकेटेड इलेक्ट्रॉनिक सिटी मोठ्या प्रमाणात जागा अक्वायर केल्ली आसा. थंय पळयलें जाल्यार रस्ते वगैरे म्हणजे पयशात तुमी जाल्यार अशे खंयच रस्ते दिसचे ना. इतले सारखे सुळसुळीत रस्ते करून दवरल्यात, पण गाडी येवनात. क्लस्टर येवपाचे आसले तेचें काम खंय दिसना. तेका लागणारो जो सबस्टेशन हांगा ITIच्या समोर जे केल्लें आसलें ते सादारण ना म्हटल्यार 99 करोड्स करून त्या वेळाचे चीफ मिनिस्टर पार्सेकर सर यांच्या त्या वेळाच्या काळान तो सँक्शन जाल्लो, ते थंयसरले गायब जाले. जाल्यार तेचेर कोण उलयना. आणि जर ते पावर सबस्टेशन जर ना जाल्यार युनिट येतले कित्याक, हो प्रश्न आसा. आणि जेन्ना हांव म्हणटा थंयसरले रस्ते जर आमी सुळसुळीत पळयले आणि दुसरो रस्तो जो आमी हो हायवे पळयता आमी, त्या हायवेचेर पळयले जाल्यार ती सरफेस पूर्ण सारखी, म्हणजे एखाद्या प्रायव्हेट कोणी रस्तो करता पळय आपल्या हितून, म्हणजे कमी दर्जाचो कॉन्ट्रॅक्टर घालून, तशी हेची सरफेस आसा. आणि त्या सरफेसीच्या कारणामुळेच आणि ज्या जाग्याचेर डायव्हर्शन जायचे सायनबोर्ड नसल्यामुळे म्हाका दिसता कित्येक लोक मेले गेले रस्त्याच्या एक्सिडेंटान. हो लिटरली मरणाचो सापळो जाल्लो आसा. आमकां लज दिसता आमी जेन्ना हांगारसून कोल्हापूरसून जर आमी आजरा मार्गे खेड्याचे आजरा मार्गेसून जेन्ना आमी कोल्हापूर वयता तर थंय सेम अशाच दर्जाचो रस्तो चल्ला आणि तेची जर क्वॉलिटी पळयली जर जाल्यार एक स्मूथ सरफेस आसा. आणि हे तर आमचे ट्युरिझम डेस्टिनेशन आहा गोंय. हे पळयलें जाल्यार हांगासून पत्रादेवी पासून आमच्या महाकालना वरसून आमी ग्रीन पार्क क्रॉस करून पणजे वयता, त्याच्या फुडें सुद्दां सरफेस जर पळयली जाल्यार सारकी अनिमन आसा. हाच्या बरोबर गाडी सुद्दां चलोवप हो अत्यंत धोक्याचें ठरलेलें आसा. ह्या सगळ्याक जर कितें कारण आहा जाल्यार सरकाराचें ह्या सगळ्या गोष्टींचेर लक्ष ना. जे बारीक सारीक मायनॉरिटी लक्ष आसपाक जाय. लॉ अँड ऑर्डराचेर हांव उलयना, बाकीचे उलयतले, कारण लॉ अँड ऑर्डर असो कोलमडलेलो आसा की दर दिसा आमी जर पेपर वाचलो जाल्यार दरोडे, कोणाची घरां लुटतात, कोणाचे फ्लॅट फोडटात. आणि इतली पुलीस भरती करून सुद्दां ही परिस्थिती. सगळे कडेन कॅमेराज, आमचे कॅमेराज खंय जाल्यार स्पीड कट करतात जाल्यार कॅमेराज. पुलीस सगळे बिचारे लायिल्ले आहात हांगासर. म्हणजे जे स्पेशली आता मांद्र्याक एक पुलीस स्टेशन केलां ते सादारण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कशी दिसता पळोवपाक. म्हणजे आमी ते नान हॉटेल म्हणटा थंय हॉटेल आहा, थंय जर तुमी केन्नाय जरी गेले जाल्यार हेवटेन हे म्हणजे चायना पाकिस्तान बॉर्डर, इंडिया चायना बॉर्डर आसता पळय, हेवटेन आपले मांद्रा पुलीस स्टेशनाचे कॉन्स्टेबल वगैरे असतात.
आडावपाक गाडयो आणि तेवटेन पेडण्या पुलीस स्टेशनाचे ट्रॅफिक पुलीस असतात. म्हणजे साधारण 50 मिटराच्या भितर हो सगळं म्हणजे फक्त टर्न ते हे करता म्हणजे बॉर्डर घालतात पळय अशी. काम कितें जाल्यार येयल्ल्या गाडयांक सारखे नजर धरून त्या गाडयांक फक्त आडवप आणि तांकां तालाव दिवप. हेकाच लागून आमची पुलीस भरती आसा काय कितें? नाकाबंदी खंय दिसना. इतक्यो चोऱ्यो जातात त्याचे कारण असा की पेट्रोलिंग याच्या प्रमाणे जायना. हा बारीक गोष्टी बेसिक गोष्टी उलयना, व्हडल्या रॉकेट सायन्साच्यो गोष्टी उलयना. ह्यो गोष्टी ह्यो सामान्य मनशाक ह्यो त्रास देणाऱ्यो गोष्टी असतात आणि ताका लागून जनता ही ह्या सगळ्याचेर हिशोब दवरून आसा आणि कोण आज समोर येवन धाडस करनात कारण ह्या सूड बुद्धीचें राजकारण चल्लां. तेतून कोणाक इच्छा ना डायरेक्ट ओपन करपाची. हेचो सगळो जो इफेक्ट आसा हो येणारे 7 तारखेच्या निवडणुकीक मेळटलो आणि खात्री आसा देशभरात साधारण परिवर्तनाचे वारें आसा, गोंयांतूय तशेंच आसा आणि मांद्र्यान पळयलो जाल्यार ज्या पद्दतीन ज्या प्रचाराची जी धुरा चालू आसा सगळे वेगवेगळ्या पक्षांचे सगळे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते ज्या पद्दतीन काम करतात, डोर टू डोर चालू आसा. आमचे पार्श्य पळयले जाल्यार आपाचे देवेंद्र प्रभुदेसाय थंयसरल्या काँग्रेसवाल्यांक, गोवा फॉरवर्डवाल्यांक, इतर पक्षांच्या लोकांक सारखे झोपून घेवन थंयसर त्यांच्यानी एक डोर टू डोर कॅम्पेनिंग चलयलां. तशेंच नारायण तेंची टीम हरमला करता, आमचो प्रमेश मयेकर पालयाचो आणि थंयसरले स्थानीक आमचे तुळसकर वगैरे हे सगळे जाण मेळून पालयान करतात. बाबीन मोर्जन स्टार्ट केला. हे सगळे जे पळयलें जाल्यार आमकां दिसता की परिवर्तन हे नक्कीच जातलें आणि खात्री आसा की ही निवडणूक परिवर्तनाची लाट म्हणून जो उमेदवार ह्या भागाक दिला खलपाई त्याचो विजय हो निश्चित आसा. आयज पेडणे तालुक्यात आणि मांद्रे मतदारसंघात जे प्रॉब्लेम तयार जाल्ले आसात, चड करून मांद्रे मतदारसंघात कोस्टल भाग जो आसा हो काही आमच्या मांद्रेवासियांक आर्थीक बाब थंय तयार जाता. तुम्ही पळयात आज जे कोस्टल भागात कष्टकारी लोक असतात ते फिशरमॅन असो, शेतकरी असो, हे कष्ट करपी लोक आणि एका बाजून भरपूर असो थंय टुरिस्ट येता. तर हो आजचो सरकार ह्या सगळ्या लोकांक दिलासो दिवपाचो सोडून खंय तरी एक चिड्डूंक पळयता, फाटी सरूंक पळयता. जे फिशरमॅन आसात तेंच्यो ते फिशरमॅन जावं शेतकरी हे पारंपारीक आसात. तेंची कितकी पुरोपात अशी थंय घरां आसात. तर तांकां खंय तरी कश्ट करपाचे स्टॉप करून डेप्युटी कलेक्टरा कडेन फावटी मारपाक सांगता. तांकां नोटिशा येतात. अरे हे कितें चलयल्यात तुमी? तांकां पयलीं सवलती दिवच्यो सोडून खंयचे ह्या कोस्टल भागाक ह्या 10 वर्सां जालीं ह्या सरकारान सादी तेंची सोय करपाक शकले ना. आयज कितकेशेच लोक ह्या फिशरमॅन जे भाव आसात आनी हे धंदो करून आपले जीवन चलयतात. ते काम करतले काय हांगर फावटी मारतले? शेतकरी आसा, तुम्ही सांगतात शेती करा, हे करा, ते करा म्हणून. ते बारीक सारीक हे धंदे लोक करता, तांकां मार्केटिंग खंय आसा? व्हडलो जो शेतकरी आसा ताका बेनिफीट आसा तुमच्या सवलतींचो. हेंचे कितें? पयले सुवातेर तांकां हो CRZ धाडलो आसा. तांकां फुडें कितेंच खबर ना. ही घरां पुरोवपाच आसात. तेंच्यांनी कितें करप? हो सरकार तुज्या दारी म्हणटा. तर ज्या वेळार जर ह्या लोकांक ते सवलतींचो जर फायदो मेळलो तेन्ना हांकां रायट आसलो सरकार तुजे दारी म्हणपाक. तिसरी गोष्ट, हो ट्युरिस्ट भाग असल्या कारणान कितें फॅसिलिटी आसा? थंय चेंजिंग रूम ना, टॉयलेट ना,
दुसरे पार्किंग वेवस्था ना. टुरिस्ट कशे रावतले? जायते टुरिस्ट येता, पूण ते सगळे जर पयले मॅस जाल्ले आसा, टुरिस्ट भिवन फाटीं वयता. दुसरी खबर, जे नाक्यार पुलीस दवरून तांकां चॅक करता, तांकां जर चॅक करपाचें आहा जाल्यार एंट्रन्साकूच चॅक करा मरे तुमी, खंय नाके तुमचे मेन आहा थंयसर. त्या भागान तांकां त्रास कित्याक दिवपाक जाय? अक्षरशः टुरिस्ट हो कंटाळटा. ह्या सरकारान कसलीच सोय केल्ली ना. फक्त हो बारीक लोक कसो चिड्डातलो हेचेर लक्ष केला दवरला. त्या भागान अजून एक्सेस सारखे ना. कित्याक ना? कित्याक पंचायतीक विश्वासान धरून इतली वर्सां जाली आतां थंय जर टुरिस्ट इतलो येता जाल्यार एक्सेस सारको करपाक जाय न्हू. कांयच सवलती ना, कितेंच करिना. आनी हे सगळी जनता कंटाळली आसा. ते टॅक्सी ड्रायव्हर असो, तेंच्यो गाडयो असो, नुस्तें मारपी असो आनी शेतकरी असो, ह्या लोकांक अक्षरशः ह्या सरकारचो कंटाळो येयल्लो आसा. आनी हे फक्त बातां मारतात. मोदी सरकार बातां मारता. आपूण हे दितलो, ते दितलो, ते दितलो, पूण कोणाक कितेंच सवलती मेळना. तेन्ना ही जनता अक्षरशः कंटाळली आसा. आनी जो MP आसा तेणेन केन्ना त्या भागान विजीट सुद्दां दिवंक ना. बाबा हे लोक कितें करता? त्या वेळाचेर हे सगळे समस्या सोडोवपी बरो कॅन्डिडेट काँग्रेस पक्षान दिल्लो आसा. हो नक्कीच हे विशय काही ज्यो आसात, लोकांच्यो बारीक बारीक समस्या आसात, जावं व्हडल्यो समस्या, हो सोडयतलो अशें हांव आशा व्यक्त करता. आयज CRZ हो सरकारान जो पळय कायदो हाडला तो योग्य आसा, योग्य ना असो ना. पूण म्हाका इतलें सांगचें सोदता, 60 वर्सां आदीं जशे आमी काश्ट्यांनी आनी तुवाले बांदून रापणी आनी माडाचे रेंदेर चलताले, शेतान वयताल्यो, तेच दीस आमकां परतून हाडूंक सोदता काय कितें कोस्टल बेल्टाक? आमचे भुरगे इंजिनियरींग जाल्यार, LLB केल्यार, कोण डॉक्टर जाल्यार, तांकां सर्विसेची कितें तरी आमकां आसा काय ना? तर आयज CRZ कायदो हाडून ह्या आमच्या लोकांची घरां आसात, ते घरांक ते तुका कांयच करूंक दिनात. म्हणजे तूं 60 वर्सां आदीं फाटीं राव असो म्हणून सोदता काय सरकार? आयज तूं कोस्टल बेल्टाक तूं पयशे एका एका गांवांनी, एग्जाम्पल अबाउट कालांगूट, कांदोळे, परत अंजुना बी, ते सगळे कोस्टल व्हडली व्हडली पळय हॉटेलां जातात दिल्लीकारांची, तांकां CRZ ना. CRZ फकत आमकां गरिबांकूच आहा. स्थानीक लोक, जे लोक बिफोर लिबरेशन भितर रावतात तांकां ते कायदे सगळे लागतात. आमचे भुरगे आतां शिकोन येयल्यात, ते खोपींनीच रावतले काय घरांनी रावतले? हो एक म्हाजो प्रश्न आहा सरकारा लागीं. दिल्लीकार दिल्लीक सून येतात, ते हॉटेलां घेतात, जागो घेतात, हॉटेलां बांदतात, जाल्यार तेचेर कोणूच कारवाय करिना. ते एनवायरमेंट हे खी गेले की मिनिस्टराक ते दिसना. आनी जरी तर आमी लोकल कितें केलें जाल्यार लोकलांचेर तुमी शीतकडी जाय, हे जाय, शीतकडी समज तर आमी जेयल्यो, आमी एका एका शेकार उणें ते 4-5 लाख आमी गव्हर्मेंटाक फारीक करता. आनी ती शीतकडी विकून आमचे पयशे उबे जातले. जे टुरिस्ट भायले येतात तांकां जी जी सवलती तर आमी दिवंक शकना जाल्यार टुरिस्ट ते कशें देंवतले? आमची शीतकडी दिवंक जाय, हांव मानता, आमकां जाय म्हणून ती. पूण तो पर्यंत आमचे घरां पळय आहा ती आमी तांकां रावोंक दिल्यार ती आमची वाटोवंक जाय.
आयज सरकारान सांगोचें खिंच्या सरकारान आमकां ट्युरिस्टांक कसली सोय केल्या ती एनजीओन गेलो काँग्रेसीन गेलो आता बीजेपी आहा तिनूय गव्हर्मेंटांनी कितें केलां तें दाखोवन दिवचें आमी काँग्रेसूच म्हणटा पूण कितें आसा ट्युरिस्ट आतां आमकां येयल्यार ते ट्युरिस्टांक आमी गावपाक सोय कोणी केली लोकांनी केल्या आनी ती आतां तुमी बीजेपी सरकार येवन मोडून घालता